नमस्कार पालकांनो व बालमित्रांनो. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषा संबंधी माहिती घेतली. जर व्हिडिओ पाहिला नसेल तर आय बटनावर क्लिक करून व्हिडिओ जरूर पाहावा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभिजात दर्जा म्हणजे काय ते पाहणार आहोत. अभिजात दर्जा म्हणजे काय? जी भाषा मूळची आहे, स्वयंभू आहे आणि स्वतंत्र आहे आणि जिची उत्पत्ती ही कोणत्या दुसऱ्या भाषेतून झालेली नाही आहे, ती आहे अभिजात भाषा. अभिजात याचा शब्दशः अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ आहे दर्जेदार बोली, उच्च, श्रेष्ठ बोली. आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा हा 3 ऑक्टोबर 2024 रोजी मिळाला. हा मराठी भाषकांसाठी खूप मोठा अभिमानाचा क्षण होता. आता अभिजात दर्जा म्हणजे काय आणि तो कोणाला देता येतो आणि आपल्या भाषेला हा दर्जा केव्हा, कधी आणि कोणामुळे प्राप्त झाला ते आपण पाहूया. एखादी भाषा प्राचीन, समृद्ध आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाची असते. मराठी भाषा ही आपल्या समृद्ध साहित्य, संस्कृती आणि इतिहासामुळे या निकषावर पूर्णपणे उतरते. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय काय फायदे होतील बरं? संवर्धन आणि प्रसार. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अधिक निधी आणि संसाधने उपलब्ध होतील. तसेच मराठी भाषेचा प्रसार करण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल. संशोधन. मराठी भाषेच्या संशोधनाला चालना मिळेल. यामुळे मराठी भाषेची उत्पत्ती, इतिहास आणि साहित्य यांचा अधिक चांगल्या प्रकारचा अभ्यास होईल. आंतरराष्ट्रीय मान्यता. मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळेल. यामुळे मराठी भाषेचे महत्त्व जागतिक पटलावर अधिक स्पष्ट होईल. भाषेचा विकास. मराठी भाषेचा विकास होण्यास मदत होईल. यामुळे मराठी भाषेची शब्दसंपत्ती वाढेल आणि ती अधिक समृद्ध होईल. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते. 2004 मध्ये तामिळ भाषेला हा दर्जा मिळाला होता, पण मराठीसाठी 2024 उजडावं लागलं. आता आपण सामान्य नागरिक काय करू शकतो? चला तर पाहू. आपण सर्वजण मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी आपापल्या पातळीवर प्रयत्न करू शकतो. मराठी भाषेत बोलू शकतो, मराठी पुस्तके वाचू शकतो, मराठी चित्रपट पाहू शकतो आणि मराठी संस्कृतीचा प्रसार करू शकतो. नमस्कार पालकांनो व बालमित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला? असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.